एकनाथ शिंदे म्हणाले होते, मी डॉक्टर नसूनही मोठं ऑपरेशन केलंय आणि याच्यानंतर लगेचच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली। दिल्लीला जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अशा बातम्या आल्या की ठाकरे आणि पवार गटाचे मिळून 12 खासदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत आणि जर हे ऑपरेशन यशस्वी झालं असतं तर मग एकनाथराव शिंदेची ताकद ही थेट 19 खासदारांपर्यंत गेली असती आणि दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत त्यांची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली असती आणि याच्यासाठीच सगळी फिल्डिंग लावली गेली। बैठका झाल्या, चर्चा प्रचंड वाढल्या, पण ज्या क्षणी ऑपरेशन होणार होतं त्याच वेळी पूर्ण गेम पालटला। भाजपने रेड सिग्नल दिला, कारण शिंदेची वाढती ताकद रोखणं गरजेचं होतं, नाहीतर केंद्रात जास्त मंत्रिपद आणि राज्यात जास्त कंट्रोल शिंदेकडे गेला असता आणि इथेच सगळ्यात मोठी आठ ठेवली गेली, पवार गटाचे खासदार शिंदेकडे येणार नाहीत आणि याच्यामुळेच ऑपरेशन टायगर थांबवलं गेलं। म्हणजेच एका डावात शिंदेना चेकमेट केलं आणि पवार ठाकरेंना दिलासा पण दिला आणि भाजपचा गेम सेट झाला। परंतु आता खरा प्रश्न, हा खेळ इथेच संपला का की अजून मोठा ट्विस्ट बाकी आहे?